मॉर्निंग मित्रांनो, फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022 ला क्वेश्चन विचारला होता. खालील विधानांचा विचार करा. पीटचा एक नंबरचा वाक्य काय? पीटचा भारतीय कायदा 1784 आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारावर राजकीय नियंत्रण अधिक दृढ झाले. 2 नंबरचा वाक्य काय मित्रांनो? पीटच्या भारतीय कायद्याद्वारे व्यापारिक उलाढाली व राजकीय कार्यक्षेत्रांमध्ये सीमारेषा निर्माण करण्याकरता ब्रिटिश राजाद्वारे नियंत्रक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. त्याचं आन्सर काय मित्रांनो? दोन्ही विधाने बरोबर आहेत व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. तुमचा जर मित्रांनो योग्य पद्धतीने 8वीच्या स्टेट बोर्डचा अभ्यास असेल तर ऍज इट इज वाक्य 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दोन्ही वाक्य तुम्हाला 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सापडतील. मी तर तुम्हाला ती दोन्ही वाक्य 8वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहेत ते दाखवतो. इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 8वी. चॅप्टर नंबर 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम, पेज नंबर 11. पार्लमेंटने केलेले कायदे. 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. हे एक वाक्य आलंय मित्रांनो. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. हे पहिलं वाक्य. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयक आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. ही दोन्ही वाक्य मित्रांनो ऍज इट इज टाकलेले आहेत. पीटचा भारतीय कायदा 1784 आणि पीटचा भारतीय कायद्याद्वारे व्यापारिक उलाढाली व राजकीय कार्यक्षेत्रामध्ये सीमारेषा निर्माण करण्याकरता ब्रिटिश राजाद्वारे नियंत्रक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. नियंत्रक मंडळ म्हणजे नियामक मंडळ.